नमस्कार. आज आपण पाहूया दुसरं एक्झाम्पल इश्यू ऑफ डिबेंचर्स मधलं. आता आपण टर्म्स अँड कंडिशन्स पाहिले होते फर्स्ट लेक्चरमध्ये. डिबेंचर्स इश्यू करत असताना कोणकोणत्या पद्धतीने डिबेंचर इश्यू केला जातो. म्हणजे डिबेंचर्स ॲट पार, म्हणजे जेवढे फेस व्हॅल्यू असेल त्याच अमाऊंटला ज्यावेळी डिबेंचर इश्यू केला जातो त्यावेळी डिबेंचर्स ॲट पार, डिबेंचर ॲट प्रीमियम. 100 रुपयाचा डिबेंचर 105 रुपयाला जर विकला, 5 रुपये एक्स्ट्रा मिळतात, तो प्रीमियम असतो, त्यामुळे त्यावेळी म्हटलं जातं डिबेंचर्स इश्यूड ॲट प्रीमियम. त्यानंतर डिबेंचर्स इश्यूड ॲट डिस्काउंट, म्हणजे 100 रुपयाचा डिबेंचर 90 रुपयाला जर विकला तर 10 रुपये डिस्काउंट, कमी किमतीला विकणे फेस व्हॅल्यूपेक्षा, तर त्यावेळी डिबेंचर इश्यूड ॲट डिस्काउंट असं म्हटलं जातं. तर या 3 पद्धतीने डिबेंचर हा इश्यू केला जातो. ज्यावेळी डिबेंचर हा इश्यू केला जातो ॲट पार, जेवढी फेस व्हॅल्यू असेल तेवढंच, आणि तो रिडीम केला जातो प्रीमियमनं. रिडीम प्रीमियम न करणे याचा अर्थ एक्स्ट्रा अमाऊंट डिबेंचर होल्डर्सना देणे, तो लॉस आहे. ज्यावेळी डिबेंचर हा प्रीमियमनं इश्यू केला जातो त्यावेळी तो प्रॉफिट आहे, कारण 100 रुपयाचा शेअर 110 रुपयाला पण विकतो, एक्स्ट्रा अमाऊंट मिळते. पण रिडीम जर प्रीमियमनं केला तर लॉस होतो. समजते? म्हणजे ज्यावेळी डिबेंचर हा विकला जातो प्रीमियमनं त्यावेळी प्रॉफिट होतो, रिडीम केला जातो प्रीमियमनं त्यावेळी लॉस होतो, कारण रिडीम करत असताना अमाऊंट आपल्याला द्यावी लागते आणि डिबेंचर इश्यू करत असताना अमाऊंट आपल्याकडे जमा होते. जमा होत असताना प्रीमियम दिला तर प्रॉफिट होईल, बरोबर. त्याच पद्धतीने डिस्काउंटचंही होईल. ज्यावेळी डिबेंचर्स हे इश्यू करत असताना, विक्री करत असताना डिस्काउंटनं जर विकला तर तो लॉस होईल, पण जर रिडीम करत असताना डिस्काउंटनं रिडीम केला तर प्रॉफिट होईल, बरोबर. तर या पद्धतीने प्रॉफिट केव्हा होतो, लॉस केव्हा होतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यावरच आधारित एक्झाम्पल आपल्याला आता पाहायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल बघा काय लिहिलेलं आहे ते. ABC लिमिटेड इश्यूड 500 4% डिबेंचर्स ॲट ₹100 ईच. ABC लिमिटेडने एकूण 500 डिबेंचर्स हे काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. 4% डिबेंचर्स आहेत, म्हणजे 4% इंटरेस्ट द्यावा लागणार आहे, आणि एका डिबेंचरची किंमत आहे 100 रुपये, बरोबर. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे रिपेएबल ॲट द एंड ऑफ 10th इयर. 10 वर्षानंतर त्याचं रिडम्शन होणार आहे, ती अमाऊंट माघारी द्यावी लागणार आहे. पास्ट जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स प्रिझ्युमिंग दॅट, आपल्याला जर्नल एंट्रीज विचारलेले आहेत. जर ते डिबेंचर्स आहेत ते खालील पद्धतीनं, म्हणजे आपल्याला ज्या पद्धती 4 दिलेल्या आहेत त्या पद्धतीने जर इश्यू केले तर एंट्रीज कोणत्या होतील त्या विचारलेल्या आहेत. ओके, मग बघा प्रिझ्युमिंग दॅट, त्याच्या पुढं ए दे वेअर इश्यूड ॲट 5% डिस्काउंट अँड रिपेएबल ॲट पार. म्हणजे पहिली कंडिशन काय दिलेली आहे, तर ते जे डिबेंचर्स आहेत 500 डिबेंचर्स आहेत, एका डिबेंचरची किंमत 100 आहे, म्हणजे 50,000 रुपयांचे डिबेंचर्स आहेत. ते इश्यू कसे केलेले आहेत, 5% डिस्काउंटनं. 5% डिस्काउंट देऊन विक्री केली डिबेंचर्सची, म्हणजे लॉस झाला. किती रुपये लॉस झाला, तर 50,000वर 5% म्हणजे 2,500 रुपये लॉस झाला, बरोबर. आणि तो रिपेएबल ॲट पार आहे, म्हणजे रिडम्शन होत असताना अमाऊंट माघारी देत असताना ती फेस व्हॅल्यूनच दिली जाणार आहे, म्हणजे 50,000 रुपये माघारी दिले जाणार. मिळणार किती, 47,500, आणि द्यावे किती लागणार डिबेंचर होल्डर्सना 10 वर्षानंतर 50,000 रुपये, बरोबर. 2,500 रुपये हा काय डिस्काउंट आहे. तशी या पद्धतीने पहिली कंडिशन दिली. दुसरी कंडिशन काय दिली बघा, दे वेअर इश्यूड ॲट पार अँड रिपेएबल ॲट प्रीमियम ऑफ ₹4%. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये डिबेंचर्स आहेत ते इश्यू कसे केलेले आहेत, ॲट पार फेस व्हॅल्यूनं, म्हणजे 100 रुपयाला एक
डिबेंचर आहे तर 100 रुपयालाच त्याची विक्री केलेली आहे. म्हणजे कंपनीकडे अमाऊंट किती रिसीव्ह होणार तर 50,000 रुपये अमाऊंट रिसीव्ह होणार. कारण 50,000 रुपये किमतीचे शेअर्स ॲट पार फेस व्हॅल्यूने विकलेले आहेत. पण पुढे सांगितलं रिपेएबल ॲट प्रीमियम ऑफ 4%. 10 वर्षानंतर ज्यावेळी रिडम्शन होईल त्या डिबेंचर्सचं त्यावेळी त्यांना अमाऊंट माघारी द्यावी लागेल. ती कशी द्यायची अमाऊंट 4% प्रीमियमनं. म्हणजे 4% एक्स्ट्रा अमाऊंट त्यांना जाणार. एका शेअरवर 4%. एकूण 500 शेअर्स आहेत. 500 गुणिले 4 2,000 रुपये. 2,000 रुपये काय होईल लॉस होणार आहे. कारण की 2,000 रुपये एक्स्ट्रा अमाऊंट त्यांना द्यावी लागणार आहे. बरोबर. म्हणजे 50,000 रुपये जमा होणार आणि 52,000 रुपये हे डिबेंचर होल्डर्सना दिले जाणार. तो 2,000 रुपयांचा लॉसची एंट्री आपल्याला दाखवावी लागेल. त्यानंतर तिसरी कंडिशन बघा. दे वेअर इश्यूड ॲट 5% डिस्काउंट अँड रिपेएबल ॲट 4% प्रीमियम. म्हणजे 50,000 रुपयाचे हे जे डिबेंचर्स आहेत ते 5% डिस्काउंटने इश्यू केले जातील. 50,000वर 5% म्हणजे 2,500 रुपये डिस्काउंट दिला जाईल. 2,500 रुपये हा लॉस आहे. आणि रिपेएबल ॲट 4% प्रीमियम. आणि ज्यावेळी रिडम्शन होईल त्यावेळी सुद्धा 4% हे प्रीमियम म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट त्यांना द्यावी लागेल. म्हणजे इथे लॉस किती होईल 2,000 रुपये. 50,000वर 4% 2,000 रुपये. म्हणजे डिस्काउंटनं शेअर्स विक्रीस काढले आणि त्याचं रिडम्शन सुद्धा प्रीमियमनं केलं. म्हणजे दोन्ही ठिकाणी लॉस झाला. त्या दोन्ही लॉसची एंट्री होईल. आणि चौथी कंडिशन आहे दे वेअर इश्यूड ॲट 5% प्रीमियम अँड रिपेएबल ॲट पार. आता चौथ्या कंडिशनमध्ये ते जे डिबेंचर्स आहेत ते इश्यू कसे केलेत 5% प्रीमियमनं. म्हणजे 100 रुपयाचा जो डिबेंचर आहे तो 105 रुपयाला विकला. 5 रुपये एक्स्ट्रा अमाऊंट आपल्याला मिळाली. अमाऊंट जर मिळाली तर आपल्याला होतो प्रॉफिट. बरोबर. आणि रिपेएबल ॲट पार म्हणजे फेस व्हॅल्यूलाच त्याचं रिडम्शन केलं. त्याची अमाऊंट पे केली. म्हणजे 50,000 रुपयेला 50,000 रुपये 10 वर्षानंतर त्यांना माघारी दिले. याचा अर्थ मिळताना आपल्याला अमाऊंट किती मिळणार तर 5% प्रीमियम म्हणजे 2,500 रुपये एक्स्ट्रा मिळणार. 50,000 प्लस 2,500 52,500 रुपये मिळणार. आणि रिपेमेंट करत असताना 50,000 रुपये माघारी दिले जाणार. म्हणजे 2,500 रुपये प्रॉफिट झाला. तर या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळी कंपनी डिबेंचर्स हे इश्यू करते त्यावेळी कोणत्या जर्नल एंट्रीज होतात त्या आपल्याला विचारलेल्या आहेत. तर आपण काय करू जर्नल एंट्रीज तयार करू. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ABC लिमिटेड. जर्नल एंट्रीज in the books of ABC Limited debit particulars LF डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज. आता ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या आपण बघूया. बघा की दे वेअर इश्यूड ॲट 5% डिस्काउंट अँड रिपेएबल ॲट पार. एकूण शेअर्स आहेत 500 रुपये. एका शेअरची किंमत आहे 100 रुपये. 50,000 रुपयांचे शेअर्स आहेत ते विक्रीस किती रुपयांनी काढलेत तर 5% डिस्काउंट देऊन 5% 50,000 5% 2,500 2,500 रुपयाचा डिस्काउंट दिला. म्हणजे 50,000 एवढी अमाऊंट रिसीव्ह होणार नाही. 50,000 वजा 2,500 47,500 रुपये काय होतील कंपनीकडे जमा होतील. त्यावेळी एंट्री काय होणार बँक अकाउंट डेबिट. पहिली एंट्री काय होईल बँक अकाउंट डेबिट 47,500 रुपये. ओके. 2,500 रुपये काय आहे डिस्काउंट आहे. डिस्काउंट हा खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण डेबिट साईडला नेहमी डिस्काउंट म्हणजे खर्च दाखवतो. मग डिस्काउंट काय होईल डेबिट होईल. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट
$2,500 रुपयाने काय होईल, डिस्काउंट अकाउंट डेबिट होईल. डिस्काउंट खर्च आहे त्यामुळं आपण डेबिट त्याला करावं लागेल. टू 4% डिबेंचर्स. 4% डिबेंचर्स आपण इश्यू केलेले आहेत. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो लायबिलिटीचा, त्यामध्ये डिबेंचर हे लायबिलिटीज आहे, त्यामुळे लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असेल, डिबेंचर अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. किती रुपये, 50,000 रुपये. बरोबर. ज्यावेळी डिस्काउंटनं शेअर्स इश्यू केले जातात त्यावेळी. मग आपण नरेशन काय येणार, रिसिव्ड कॅश ऑन इश्यू ऑफ 500 डिबेंचर्स. या पद्धतीने पहिली जी कंडिशन दिली त्याची जर्नल एंट्री होईल. त्यानंतर दुसरी कंडिशन काय दिली बघा, दे वेअर इश्यूड ॲट पार अँड रिपेएबल ॲट ए प्रीमियम ॲट 4%. म्हणजे 50,000 रुपयेचे जे डिबेंचर्स आहेत ते विक्रीस ॲट पार फेस व्हॅल्यूनच केले जातील, म्हणजे 50,000 रुपयेच मिळतील. बरोबर. पण रिपेएबल ज्यावेळी रिडम्शन होईल त्यावेळी कसं रिडम्शन होईल, तर 4% प्रीमियमनं 4% एक्स्ट्रा अमाऊंट ही त्या होल्डर्सना, डिबेंचर होल्डर्सना दिली जाईल, म्हणजे तो 2,000 रुपयांचा लॉस होईल. बरोबर. आता हे डिबेंचर्स आहेत ते ॲट पार फेस व्हॅल्यूनं विकलेले आहेत, म्हणजे अमाऊंट किती रिसिव्ह होणार, 50,000 रुपयेच कंपनीकडे रिसिव्ह होणार. एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट किती रुपये, 50,000 रुपये. 50,000 रुपयांची शेअर्स इथं 2,500 डिस्काउंट देऊन विकलेले, त्यामुळे 47,000 रुपये जमा झालेले. पण इथं मात्र फेस व्हॅल्यूनच विक्री केलेली आहे, त्यामुळे 50,000 रुपये जमा होतील. आणि त्यांचं रिडम्शन कसं होणार आहे, तर 4% प्रीमियमनं, म्हणजे 2,000 रुपये लॉस होईल. लॉस डेबिट साईडला दाखवला जातो, त्यामुळं डेबिट साईडला काय येईल, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट 2,000 रुपये. ओके. त्यानंतर काय, टू 4% डिबेंचर्स अकाउंट. डिबेंचर्सची एकूण व्हॅल्यू आहे 50,000 रुपये, आणि आपण जो प्रीमियम देणार आहे त्याची अमाऊंट आहे 2,000 रुपये, त्यामुळे 2,000 रुपये प्रीमियम अकाउंटला जातील. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट, रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट किती रुपये, 2,000 रुपये. या पद्धतीने ही एंट्री होणार आहे. आता बघा एंट्री अशी का झाली, जर फेस व्हॅल्यूनं डिबेंचर्स हे इश्यू केले तर एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट 50,000 रुपये टू डिबेंचर्स अकाउंट 50,000 रुपये, ही एंट्री झाली. आता डिबेंचर्स हे रिडीम केले जाणार आहेत 2,000 रुपयांनी किंवा 4% प्रीमियमनं, 2,000 रुपये लॉस होणार आहे. बरोबर. त्यावेळी एंट्री काय होणार, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर अकाउंट. याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय दाखवलं जाणार, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सच्या अकाउंटच्या डेबिटला दाखवलं जाणार प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट. बरोबर. आता 2,000 रुपये हा लॉस झालेला आहे, लॉस होईल डेबिट, कारण काय, प्रीमियम रिडम्शनचा, त्यामुळं रिडम्शनचा अकाउंट होईल क्रेडिट. ठीक आहे. तर या पद्धतीने ही जर्नल एंट्री होईल. त्याचं नॅरेशन काय होईल, रिसिव्ड कॅश
ऑन इश्यू ऑफ 500 डिबेंचर्स ॲट ₹100 अँड रिपेएबल ॲट 4% प्रीमियम. 4% प्रीमियमनं काय होणार आहे ते रिडीम होणार आहे. ते लॉस झालेलं आहे. रिडम्शन करत असताना 5% प्रीमियमनं अमाऊंट द्यावी लागणार आहे, त्यामुळे लॉस अकाउंट डेबिट केलेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने दुसरी एंट्री होईल. त्यानंतर सी आकडा बघा. दे वेअर इश्यूड ॲट 5% डिस्काउंट अँड रिपेएबल ॲट 4% प्रीमियम. म्हणजे ₹100 एक शेअर आहे, तो 5% डिस्काउंटने विकलेला आहे, म्हणजे ₹95 रिसिव्ह होणार. टोटल अमाऊंट 500 म्हणजे 95, ₹47,500 जमा होणार. ₹2,500 काय आहे डिस्काउंट आहे. एंट्री याच पद्धतीने होणार. मग बँक अकाउंट डेबिट 47,500, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट ₹2,500 बरोबर टू 4% डिबेंचर अकाउंट. पण ही एंट्री कधी होते तर रिडम्शन जर ॲट पार किंवा फेस व्हॅल्यूनं झालं तर. पण इथे रिडम्शन कसं होतंय रिपेएबल ॲट 4% प्रीमियम. 4% प्रीमियमनं रिडम्शन होणार आहे. हे 4% एक्स्ट्रा अमाऊंट डिबेंचर होल्डर्सना मिळणार आहे. लॉस होणार आहे ₹2,000. ठीक आहे, मग लॉसची एंट्री आपण काय करतो, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट ₹2,000 टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट क्रेडिट ₹2,000. या पद्धतीनं एंट्री होतो. या दोन्हीचं कॉम्बिनेशन न ही एंट्री होणार आहे. मग एंट्री काय होईल सी बँक अकाउंट डेबिट 5% डिस्काउंट ₹50,000 म्हणजे अमाऊंट रिसिव्ह होणार आहे 47,500. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट किती रुपये ₹2,500. आता हे जे शेअर्स आहेत डिबेंचर्स आहेत ते इश्यू केले जाणार आहेत 4% प्रीमियम. लॉस किती होणार 4%, 50,000वर 4% ₹2,000. मग काय लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट. ही प्रीमियमने रिडम्शन केल्यामुळं हा इफेक्ट येणार आहे. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट किती रुपये ₹2,500 बरोबर टू 4% डिबेंचर अकाउंट किती रुपये ₹50,000. आणि प्रीमियमचं रिडम्शन होणार आहे त्यामुळे त्या अमाऊंट प्रीमियम अकाउंटला जाणार. मग काय टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट किती रुपये ₹2,000. ठीक आहे, आपण नॅरेशन काय लिहू इश्यूड बिंग इश्यूड 500 डिबेंचर्स ॲट ₹100 ॲट 5% डिस्काउंट अँड रिपेएबल ॲट 4% प्रीमियम. या पद्धतीनं सी होईल. आता आपल्याला त्यानंतर डी दिलेला आहे. दे वेअर इश्यूड ॲट 5% प्रीमियम अँड रिपेएबल ॲट पार. आता काय झालेलं आहे तर प्रीमियमनं डिबेंचर्स इश्यू केलेले आहेत. डिबेंचर्स प्रीमियमनं इश्यू केले, विक्री केली म्हणजे प्रीमियम आहे, जास्त एक्स्ट्रा अमाऊंट मिळणार आहे, प्रॉफिट होणार आहे प्रीमियम बरोबर. किती रुपये होईल प्रॉफिट 5% आहे. 50,000वर 5% म्हणजे ₹2,500. ₹2,500 एक्स्ट्रा अमाऊंट मिळणार आहे. ओके, तर त्यावेळी एंट्री काय होईल बँक अकाउंट डेबिट. डी आकडा काय होईल बँक अकाउंट डेबिट किती रुपये मिळणार ₹52,500 मिळणार. 50,000चे शेअर्स आपण ₹52,500 कारण
5% प्रीमियमने विकलेले आहेत, बरोबर. यातले बँक अकाउंट डेबिट 52,500 टू 4% डिबेंचर अकाउंट किती रुपये 50,000 रुपये. 50,000 रुपये काय डिबेंचर अकाउंटला जातील आणि राहिलेली अमाऊंट कुठे जाईल 2,500 प्रीमियम आहे ती जाईल प्रीमियम अकाउंटला, बरोबर. टू डिबेंचर प्रीमियम अकाउंट 4% डिबेंचर प्रीमियम अकाउंट 2,500. एकूण अमाऊंट रिसीव्ह होणार 52,500. त्यापैकी 50,000 रुपये जाणार डिबेंचर्स अकाउंटला, 2,500 रुपये जाणार डिबेंचर प्रीमियम अकाउंटला. ओके. नरेशन काय होईल बीइंग इश्यूड 500 डिबेंचर्स ॲट ₹100 and premium at ₹5. 5 रुपये 100 रुपयावर 5% म्हणजे 5 रुपये प्रीमियम. ओके. तर या पद्धतीने किंवा अँड रिपेएबल ॲट पार त्यांचे रिपेएबल फेस व्हॅल्यू होणार आहे. तर या पद्धतीने याच्या 4 कंडिशन दिलेत की 4 पद्धतीने जर डिबेंचर्स हे इश्यू केले तर या पद्धतीने काही एंट्रीज होतील. ओके. ज्यावेळी रिडम्पशन हे प्रीमियमने केलं जातं त्यावेळी लॉस होतो, त्यावेळी त्याचे 2 इफेक्ट होतात. इथं बघा लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट होतं आणि प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर अकाउंट क्रेडिट होते. ओके. तर या पद्धतीनं या जर्नल एंट्रीज होतील.